एक म्हातारी आणि 4 चोर. कोणत्या? होय, आता दुसरी मला पटकीने आठवायची नाही. एक म्हातारी आणि 4 चोर. एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती. त्या म्हातारीला कुणी मुलबाळ नव्हतं. ती एकटीच राहायची. गावामध्ये भला मोठा वाडा होता. त्या गावामध्ये एक मंदिर होतं देवाचं, आणि त्या ठिकाणी लोक दर्शनासाठी येत होते. आणि मग म्हातारीने असं ठरवलं की आपण येणाऱ्या लोकांना जर राहायची व्यवस्था केली तर त्यांची व्यवस्था होईल, लोकांची राहण्याची सोय होईल, आणि आपल्याला त्यातून काहीतरी मिळकत प्राप्त होईल, पैसे मिळतील. आणि मग तिने तो व्यवसाय सुरू केला. लोकांना राहण्यासाठी ती जागा देऊ लागली, आणि त्यातून तिला उत्पन्नही मिळू लागलं. परंतु एकदा 4 जण तिच्याकडे आले. ते 4ही जण साधूच्या वेशामध्ये होते. आणि त्यांनी म्हातारीला विचारलं की आजीबाई, तुम्ही आम्हाला राहायला जागा द्या, आम्ही त्याचा मोबदला तुम्हाला देऊ, कारण आम्ही आता काशीची यात्रा करतोय आणि त्या यात्रेला जात असताना आम्हाला काही दिवस या गावामध्ये राहायचंय, आणि म्हणून आम्ही तुम्हाला जागा मागतो. म्हातारीनं अगोदर त्यांना सांगितलं माझ्याकडे मी जागा देणार नाही. परंतु त्यांनी गयावया केल्यानंतर, कारण तुम्हाला माहिती आहे म्हातारी माणसं आणि त्यातली त्यात महिला जर देवाचं नाव घेतलं तर पटकन हे होतात, भाऊक होतात. तसं शेवटी म्हातारीनं त्यांना जागा राहायला दिली. आणि मग ज्यावेळेस जागा राहायला दिल्यानंतर त्या चौघांनी म्हातारीच्या जवळ एक गाठोडं दिलं आणि त्या म्हातारीला सांगितलं ह्याच्यामध्ये 1000 रुपये आहेत. ज्यावेळेस आम्ही चौघही तुमच्याकडे आमचे पैसे परत मागू, चौघही सोबत पाहिजेत, आम्ही त्याच वेळेस द्यायचे, तोपर्यंत द्यायचे नाही. म्हातारी म्हणली काय हरकत नाही. असेच दिवस निघत गेले. मग ह्यांना वाटलं आता आपण कपडे घ्यावेत. मग त्या घरापासून जवळच ते कपड्याचं दुकान होतं. हे चौघही त्या दुकानात गेले, कपडे घेतले, आणि मग त्यांना आठवलं अरे आपले पैसे तर म्हातारी पशी. मग जवळच घर आहे. मग त्यातला एक जण म्हणला मी जातो म्हातारीकडून पैसे आणतो. त्यांनी होकार दिला. तिघांनी हे गेले. एक जण त्यातला गेला आणि म्हणला आजीबाई आम्ही कपडे घेतलेत, आम्हाला पैशाची गरज आहे. म्हातारी म्हणली अरे बाबा तू एकटाच आलास, ते तिघं कुठं आहेत? ते काय म्हणला त्या समोरच्या दुकानात आहेत ते. मग इकडून त्यांनी खुणवलं, त्यांना आवाज दिला. म्हातारीने त्यांना विचारलं तुमचे पैसे द्यायचे का? त्यांनी तिघांनी हो म्हटली. मग म्हातारीने त्याच्यापाशी ते पैसे देऊन टाकले. जसे त्या जणांनी पैसे घेतले तो त्या दुकानाकडनं जाता तिसऱ्याच मार्गी पळून गेला. मग हे तिघं वाट बघत बसले. थोडा वेळ झाला, अर्धा तास झाला, 1 तास झाला. शेवटी काही यायना म्हणून ते म्हातारीकडे आले आणि म्हातारीला त्यांनी सांगितलं, विचारलं तो आम्ही कपडे घेतलेत, आमचा एक मित्र कुठे गेला काय माहित नाही, तुम्ही काय करा आमचे 1000 रुपये आम्हाला परत करून टाका. म्हातारी म्हणली बाबा मी ते दिले तुमच्या मित्रापाशी. ते म्हणले मित्रापाशी तुम्ही दिलेच नाहीत, आम्ही कधी त्यांना खुणविलंच नाही.
आता हे कपड्याचे पैसे कसे द्यायचे, म्हातारे तू चोर आहेस, असं उद्धटपणे तिलाच बोलायला लागले. शेवटी त्या वाड्यामध्ये राहणारा एक मुलगा होता, हुशार होता. तो आला, त्यांनी पाहिलं अरे त्यांचे वाद सुरू झालाय पैशासाठी. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्या तिघाला त्यांनी सांगितलं की बाबांनो, तुमच्या मित्रांनी पैसे नेताना मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. वाद वाढला, गर्दी वाढली. शेवटी वाद मिटेना, हे प्रकरण गेलं न्यायाधीशाकडे. न्यायाधीशाने विचारलं म्हातारीला, यांनी तुझ्यापाशी ठेवायला पैसे दिले होते का? म्हातारी म्हणली हो दिलते. मग ह्यांनी काय सांगितलं होतं तुला की चौघा सोबत आल्यानंतरच हे पैसे परत द्यायचे, तोपर्यंत द्यायचे नाही. मग तू चूक केलीस, मग त्याचा दंड आता कोणी भरावा लागेल? म्हातारीनेच भरावा लागेल. आणि मग म्हातारी निरुत्तर झाली, कारण न्यायाधीशाने निकाल दिला. म्हातारीने गायवाया केली की खरंच मी पैसे दिलेत. पण हा जो तरुण मुलगा होता तो म्हणतो थांबा, तुम्ही म्हणताय ना खरंय, पण मी स्वतः पुरावा आहे, माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी की यांच्या मित्राला म्हातारीने गटोडं दिलेलं. राजा म्हणतो नक्कीच तुला ह्या म्हातारीने अर्धे पैसे दिले असतील म्हणून तू म्हातारीची बाजू घेतोस. जर तू आता खोटं बोलत असशील तर असं माझ्या लक्षात येईल की नक्कीच तूच ते पैसे हडपण्यासाठी तू खोटं म्हातारी आणि तू खोटं बोलत आहे. आता असं करा, म्हातारी तर पैसे देऊ शकत नाही, आता तुला त्याची किंमत द्यावी लागेल, त्यांचे 1000 रुपये तुला परत द्यावे लागतील. तो म्हणतो काय हरकत नाही, मी द्यायला तयार आहे, परंतु मी पैसे द्यायला तयार आहे, परंतु त्यांनी ज्यावेळेस ते चौघं मिळून माझ्याकडे येतील, चौघं मिळून ज्यावेळेस माझ्याकडे येतील आणि मला त्या पैसे मागतील त्याच वेळेस मी पैसे परत देईल. कारण तुम्हीच काय म्हणलात मग, काय म्हणले होते ते माणसं पैसे देताना, आम्ही चौघं ज्यावेळेस येऊ त्यावेळेस पैसे परत द्या आम्हाला. आणि मग म्हातारीची चूक झाली म्हणून एक जणापाशी पैसे दिले. मग आता तुम्ही चौघं मिळून या, मी तुम्हाला तुमचे 1000 रुपये परत देऊन टाक. राजाला चूक कळाली, आपण काय न्याय केला ती. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की महाराज, हे तिघ साधू संत नसून प्रत्येक गावामध्ये हे असाच उद्योग करतात. तो पैसे घेऊन परत पळून गेला, ह्या तिघांनी यायचं दुसऱ्याला पैसे मागायचे, तुमच्यासारखे न्याय करणारे असतात. तुम्ही त्या भगव्या कपड्याकडे बघून तुम्ही न्याय दिला आणि म्हातारीला खोटं ठरवलं. हे तिघही चोर आहेत. आणि मग राजाला खात्री पटते आणि मग त्यांना बंदिस्त केलं जातं. आणि पुढं तो हुशार मुलगा गरीब ती म्हातारी दत्तक घेते, त्याला त्याची सगळी संपत्ती त्याच्या नावावर करून टाकते. राजा बी त्याला आपल्या राज्यामध्ये न्यायाधीशाची जी जागा असते ती जागा देतो. म्हणजे कुठेही बुद्धीला किंमतच आहे. अशा पद्धतीची गोष्ट मी सकाळी केंद्रीय सरने सांगितली होती म्हणतात तुम्ही. हा मग अरे मग आम्हाला बुद्धी का नाही, त्यांनी मला माहित होती कोणती सांगितली ती. त्यांनी जिलबी सांगितली होती. विहिरीत एका आणला, 4 चोर होते, त्यांनी चोरी केली, 2 मेले, हे सांगितली होती त्यांनी. आणि सर हे लावा.